मंत्री छगन भुजबळ आज लातूरच्या दौऱ्यावर आत्महत्याग्रस्त कराड कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार। ओबीसी आरक्षणाला धक्का लागत असल्याच्या निषेधार्थ 35 वर्षीय भरत कराडनं आत्महत्या केल्याचा कुटुंबियांचा दावा। मराठा आरक्षणाचा जीआर ओबीसींसाठी अडचणीचा, मराठा समाजाला 10% आरक्षण मिळत असताना हैदराबाद गॅझेट कशासाठी? भुजबळांचा हल्लाबोल। जीआर बाबत हायकोर्टामध्ये योग्य भूमिका मांडू, ओबीसी नेत्यांनी जीआर नीट वाचावा, कुणबी नोंदणीचा पुरावा असलेल्यांनाच आरक्षण, ओबीसींवर अन्याय होणार नाही, फडणवीसांकडून पुनरुच्चार। ठाकरेंच्या मुंबईतील आमदार आणि खासदारांची आज 11 वाजता मातोश्रीवर बैठक। ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांसोबतही आज बैठक। मनसेसोबत युती करण्यासाठी उद्धव ठाकरे कोणत्याही गोष्टीला तयार आहेत, बाळा नांदगावकरांचा दावा। तर ठाकरेंची शिवसेना मवियातून बाहेर पडल्यास काही नुकसान होणार नाही, चंद्रकांत खैरेंचं भाष्य। सीपी राधाकृष्णन आज उपराष्ट्रपती पदाची शपथ घेणार। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती पदाची शपथ देणार। पंतप्रधान मोदींसह केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार। कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी बंगळुरूमधील शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचं नाव बदलण्याचं आश्वासन दिल्यानंतर वाद, शिवरायांचा अपमान करण्याची काँग्रेसची परंपरा, मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। सोलापूर जिल्ह्यातील कुरडू गावात बंदची हाक, कुरडूची बीडशी तुलना करून खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी गावाची बदनामी केल्याचा ग्रामस्थांचा आरोप। मुरुम उपसा प्रकरणातील प्रशासनानं दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी। कुरडूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच, म्हाड्याच्या तहसीलदारांचा अहवाल TV9 मराठीच्या हाती। उत्खननाबाबत पूर्वपरवानगी घेतली नसल्याचा अहवालामध्ये उल्लेख। पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाच्या दिनी राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेची शक्यता। राहुल गांधी मतदार यादीसंबंधीचा हायड्रोजन बॉम्ब फोडणार। 17 सप्टेंबर रोजी वाराणसी मतदारसंघातील मतदार याद्यांची आकडेवारी मांडणार, सूत्रांची माहिती।